खूप खूप स्वागत आहे आमच्या चॅनलवरती. पहिलं तर कसे आहेत तुम्ही मस्त मस्त मजेत. आणि कसा चालला आहे शूट? मस्त झालं. जरा हेक्टिक आहे पण डेली सोप म्हटल्यानंतर हेक्टिक आहे त्याबरोबर आलंच. हो, तर आता न्यू प्रोजेक्टमध्ये अगर विचारलं तर काय चाललं आहे सध्या? सध्या एक आमचा खूप चांगला सिनेमा येऊन गेला, क्रांतीज्योती जी. विद्यालय मराठी माध्यम. हो. सो सिनेमाने खूप चांगला बिझनेस केला आणि एका अर्थी मराठी इंडस्ट्रीसाठी ही खूप चांगली बातमी आहे की 1 जानेवारीला जो सिनेमा रिलीज झाला त्यांनी एक चांगली पकड प्रेक्षकांच्या मनावर बसवली आहे. सो आत्ताच हेमंत ढोमे यांनी अनाऊन्स केलेत पुढचे सिनेमे. क्रांतीज्योती 2 आहे, झिम्मा 3 आहे अच्छा. आणि त्यावर आता सध्या काम सुरू आहे. आणि या व्यतिरिक्त काही सिनेमे आहेत जे गुलदस्त्यात आहेत पण त्याच्यावर काम चालू आहे आणि साईड बाय साईड आपलं मालिका आहेच आहे. तर आता म्हटलं तर आता नवीन फेस्टिवलमध्ये आपला होळी येतच आहे खूप लवकरच. तर होळीची काही आठवणी जी तुम्ही आमच्या दर्शकांबरोबर शेअर करणार? मला आठवतं की मी लहान असताना, म्हणजे मी मूळचा अहमदनगरचा आहे, सो आमच्यासाठी ना रंगपंचमी ॲक्च्युली रंगाचा सण होता. धुलीवंदन ॲज सच आम्ही होळीला कलर खेळूया असं नव्हतं. पण ही व्याख्या माझी चेंज झाली मुंबईत आल्यानंतर. कारण मुंबईत जेव्हा मी बघितलं की लोक होळी म्हणजे गाणी लावून आणि असं सेलिब्रेट करतात छान, आणि झाली आता ऑलमोस्ट 20 वर्ष होत आली मी मुंबईत आहे, त्यामुळे खऱ्या अर्थाने मी मुंबईकर झालं. सो आता ती लहानपणची जी होळी होती की जेव्हा पुरणपोळी केली जायची, मग संध्याकाळी होळी पेटवली जायची, मग आजी आजोबा आई वडील सांगायचे की सगळी निगेटिव्हिटी या होळीमध्ये आपण जाळून टाकतो. आणि होळी हा असा सण आहे की जेव्हा थंडी संपते, ऑफिशियली थंडी संपते आणि उन्हाळा इथून पुढे चालू होतो. सो वातावरणात काय बदल होतात वगैरे हे सगळं लहानपणी त्या बालमनावर तेवढेच संस्कार होते आणि तेवढंच होतं. पण आता होळीची डेफिनेशन बदलली. आता सकाळीच मित्र घरी येतात, पांढऱ्या कलरचे कपडे घालावे लागतात, मग दिवसभर रंगामध्ये हे करायचं, भिजायचं, दिवसभर रंग खेळायचा आणि संध्याकाळी बरबटलेले कपडे आणि हे सगळा चेहरा कळत नाही हा कोण आहे इथपर्यंत रंग खेळायचे. ही होळीची व्याख्या झाली. मग गावातली एक होळी होती आणि मुंबईची होळी होती, कुठली मिस करता तुम्ही जास्त? मिस असं नाही खरं तर. मला दोन्हीमध्ये तेवढाच आनंद मिळतो आणि त्या होळीच्या आठवणी माझ्या वेगळ्या होत्या. आजही म्हणजे जर मी होळीच्या दरम्यान नगरला असेल तर मला ती होळी एन्जॉय करायला डेफिनेटली आवडते. आता हे कल्चर हळूहळू नगरमध्ये पण येऊ लागलं आहे, बट स्टील मला असं वाटतं की ती होळी बेस्ट असते की जी आपल्या घरच्यांबरोबर आपण छान पुरणपोळीचा स्वयंपाक असतो, पुरणपोळी खाल्ल्यावर दुपारी छान झोप येते, मग एक झोप काढायची, संध्याकाळी परत पूजा करायची आणि होळी, हे मला जास्त ऑथेंटिक वाटतं आणि त्यात जास्त मजा आहे. तर फेस्टिवलमध्ये जसं होळीमध्ये काय ना काय स्वीट्स बनतात, त्याचं तुमचं काय फेवरेट असं? म्हणजे रबडी जिलेबी आणि कन्फर्म आमच्याकडे कधी कधी बासुंदी असते, कधी कधी रबडी जिलेबी असते आणि आईच्या हातची पुरणपोळी हा तर प्रत्येकाचा वीक पॉईंट असतो. त्यामुळे तूप लावलेली आईच्या हातची पुरणपोळी, ते पण गरम असेल तर अजून मजा येते. अरे बापरे, 2-2, 3-3 खाल्ल्या जातात. मग तर यावर्षी होळी कुठे कोणाबरोबर सेलिब्रेट करणार? नाही, सध्या तर मला दिसतं की मुंबईतच असेल होळी, कारण आम्ही सगळे इथे आहोत आणि शूटिंग खूप हेक्टिक चालू आहे सध्या, आम्हाला गॅप मिळत नाही आहे. पण हां, इथे पण मुंबईत खूप मित्र आहेत, बऱ्याच ठिकाणाहून इन्व्हिटेशन येत असतात होळीसाठी. सो यावेळी मुंबईच्या मित्रांबरोबर. तर जसं आम्ही सीनमध्ये बघितलं की तुम्ही आता जस्ट हॉस्पिटलमधून घरी आलात, तर त्याबद्दल काय माहिती द्या आमच्या दर्शकांना. आत्ता मालिका एका अशा वळणावर आहे की जिथे अविनाशमध्ये काही बदल होणार का या पॉईंटला मालिका आहे. म्हणजे तुम्ही जर पाहत असाल तर आत्ता असं घडलं आहे की अचानकच अविनाश आणि अनुप्रिया यांच्यामधले वाद जरा कमी झालेत. कुठेतरी अविनाश तिची बाजू घेऊ लागला आहे, कुठेतरी त्याला कळायला लागलं आहे की यार आपल्या बायकोचं आपल्यावर खरंच खूप प्रेम आहे आणि खरं तर ती चुकत नाही, आपण उगाच तिचा राग करतो. सो यांचे प्रेमसंबंध फुलायला लागले असताना हा अपघात झाला आहे. सो आता हा अपघात कोणी घडवला आहे, हा अपघात आहे की घातपात आहे, ह्या वळणावर मालिका आहे. त्यामुळे हे जास्त इंटरेस्टिंग असेल प्रेक्षकांना बघायला की ज्या क्षणी हा घातपात कोणी केला आहे हे अविनाशला कळेल, त्यावेळी अविनाश काय वागतो आणि त्याचा स्टँड काय असणार आहे. नाही, मी पण तेच बघत होतो की आता जस्ट व्हॅलेंटाईन सीन तुमचे झाले, चांगले झाले ते पण, तर त्याच्याबद्दल काय म्हणजे लोकांची प्रतिक्रिया होती? खूप चांगल्या होत्या, कारण की खरं तर माझं पात्र जे आहे ते जरा ग्रे शेडचं पात्र आहे. त्यामुळे तो सतत बायकोला त्रास देणारा किंवा बायकांना कमी लेखणारा असा अविनाश आहे. आणि अचानक जेव्हा त्या व्हॅलेंटाईनच्या ड्राम्यामध्ये चॅनलनी आणि प्रोड्युसर्सनी आणि रोहिणीताईंनी, रवी करमरकरांनी ठरवून एक वळण घेतलं की जिथे
कितीही राग असला तरी तिथे गुलाबी वातावरण कुठेतरी त्या नात्यामध्ये असतं. सो लोकांना ते खूप आवडलं. मला खूप चांगल्या प्रतिक्रिया आल्या की सर हे खूप आवडतं आहे आम्हाला, हे खूप छान आहे. आणि याला एक कारण मला हे पण वाटतं की जेव्हा आपण सलग सतत एका पद्धतीचं काहीतरी बघतो, जिथे ज्याला मी हेवी ड्रामा म्हणतो आम्ही, की जिथे स्ट्रेसफुल ड्रामा असतो, की मालिका बघताना स्ट्रेस येतो लोकांना की अरे यार हा खूप त्रास देतो. आणि अचानक जेव्हा ह्या पद्धतीची, या धाटणीची मालिका जेव्हा सॉफ्टन होते, जेव्हा कुठेतरी ते गुलाबी छटा दिसायला लागतात, त्यावेळी ते खूप प्लेझंट असतं लोकांसाठी. पण ते हुश, हा आता छान आहे बरं का, हे देणारं असतं. सो हे वळण खूप लोकांना आवडलं आणि लोकांच्या प्रतिक्रिया त्याच आहेत की हे छान आहे, हे बघायला आवडेल. आता हालीमध्ये सन न्यू मराठीने एक कॉन्सेप्ट आणलेला होता ऑनलाईन, की पत्र म्हणून काहीतरी होतं. त्याच्याबद्दल काय माहिती, या काय पत्र तुमच्यापर्यंत पोहोचलेत? पत्र खरं तर अनुप्रियाला खूप पत्र आली होती आणि प्रेक्षकांनी लिहिलेली पत्र तिने छान वाचून दाखवली. सो त्यामध्ये प्रेक्षकांचं प्रेम डेफिनेटली कळत होतं की लोकांना प्रत्येक पात्राबद्दल लोकांनी आपली मतं मांडली आहेत. अर्थात माझ्याबद्दल निगेटिव्ह मतं होती आणि मला असं वाटतं की तेच यश आहे या मालिकेचं, या भूमिकेचं, आणि तीच खरी शाबासकी आहे माझ्यासाठी. माझ्या पण आयुष्यात हे पहिल्यांदाच होतं की लोक इतका रागराग करतात. पण जसं मला कळतंय की हां, म्हणजे त्यांनी रागराग करावा असंच हे पात्र आहे आणि त्यांनी जर रागराग केला तर मी करेक्ट पाथवर चाललं. जर त्यांना नाही राग आला अविनाशचा तर ते होणार नाही. त्यामुळे त्याच्यात खूप निगेटिव्ह कमेंट्स पण होत्या, खूप पॉझिटिव्ह कमेंट्स पण होत्या आणि माझ्यापेक्षा जास्त ते अनुप्रियासाठी खूप छान होतं. तिला लोक खूप प्रेज करत होते. त्यामुळे ह्यातून एक गोष्ट कळते की ह्या लोकांना तिचं पात्र खूप आवडतं. लोक कुठेतरी कनेक्ट होतात तिच्या पात्राशी आणि पत्रव्यवहारामधून इतकं डिटेल लोक बघतात मालिका आणि लिहितात, इतकं भरभरून प्रेम करतात. ही खूपच आमच्यासाठी काय म्हणतात प्रेरणादायी गोष्ट आहे. तर कुठली अशी म्हणजे तुम्हाला म्हणजे ऐकलं असेल तर तुम्हाला वाटलं की हां, हे माझ्याबद्दल या माझ्या कॅरेक्टरला सूट करत असेल, तर असे कुठलं मुवमेंट झालं होतं का त्याच्यामध्ये? पत्रामध्ये लोकांना मी जे सांगितलं की लोकांनी माझ्याबद्दल खूप बद्दल खूप बोलले की ते खूप त्रास देतात, त्यांना सांगा की जरा कमी करायला, एवढी काही गरज नसते, आजच्या काळामध्ये बायका एवढं सहन करत नाही, तुम्ही का सहन करता. सो ह्या खूप कमेंट्स माझ्या बाबतीत होत्या आणि मला छान वाटलं ते की चल ना, लोकांना हे पटतंय की नाही असं नसलं पाहिजे आणि कुठेतरी हे प्रबोधन असलेलं माध्यम आहे, ह्याच्यातून प्रबोधन केलं जाऊ शकतं आणि करायला हवं. सो कुठेतरी लोकांच्या मनात किंवा पुरुषांच्या मनात हा विचार बिंबवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय की हे चूक आहे, हे जर तुम्ही करत असाल तर दिस इज रॉंग. तर तुम्ही पर्सनल लाईफमध्ये अगर असा कोण व्यक्ती तुम्हाला भेटत असेल, त्यांना तुम्ही काय म्हणजे मार्गदर्शन देणार? खरं तर हे ना इतकं चार भिंतीच्या आतली गोष्ट असते ना की जी बाहेर जनरली कळत नाही. आपण असं म्हणतो ना की नवरा बायकोंचं खरं नातं ते चार भिंतीच्या आतमध्ये असतं. सो बाहेर आपल्याला बाह्य स्वरूप त्यांचं खूप वेगळं दिसतं, पण खरं आतमध्ये काय चालू असतं ते त्या दोघांनाच माहिती. पण अनेक ठिकाणी आपण आजही बघतो, सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतं की मुलींना मारलं जातं रस्त्यावर किंवा बायकांना मारलं जातं, हिणवलं जातं, छेड काढली जाते. सो अनफॉर्च्युनेटली माझ्यासमोर असं अजून काही घडलं नाही आहे. पण जर घडलं तर कायदा हातात न घेता त्या माणसाला पोलिसांकडे सुपूर्द करणं हे नागरिक म्हणून माझं कर्तव्य डेफिनेटली मी पार पाडेल. आणि येण्यामध्ये काय आता नवीन एपिसोड्समध्ये काय बघायला भेटणार आहे? आता तुम्हाला मेजर तो टर्निंग पॉईंट बघायला मिळणार आहे की आत्ता हाय पॉईंट जो आहे की याचा ॲक्सिडेंट झाला आहे की हा घातपात आहे. सो तो घातपात ज्यांनी केला आहे ती व्यक्ती लोकांना ऑब्व्हियसली माहिती आहे, पण मला माहिती आहे. त्यामुळे ज्या दिवशी त्याला कळणार आहे अविनाशला की ह्या व्यक्तीमुळे माझा अपघात झाला आहे आणि ह्या व्यक्तीनी माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी अविनाश काय टर्न होतो हा मेजर टर्निंग पॉईंट आहे आणि तिथून मालिका एक नवीन वळण घेईल. आणि ऑफ सीन तुमचा कोणावर जास्त बॉन्ड आहे या सेटवरती? पूर्ण खरं तर माझा सगळ्यात जास्त चांगला बॉन्ड रवी बरोबरच आहे. रवी करमरकर आमचे जे दिग्दर्शक आहेत, कारण आमची लागोपाठ ही दुसरी सिरियल आहे. याच्या आधी आई बाबा रिटायर होता, ती सिरियल आम्ही एकत्र केली आणि ती संपली आणि ह्या सिरियलला आम्ही परत एकत्र आलो. सो आणि जनरली मी खूप दिग्दर्शक आणि ह्या टीममध्येच असतो, कारण मी मेकअप रूममध्ये बसत नाही, मी सेटवर असतो, सेटवर मी बसतो. त्यामुळे आपसूक ह्या दिग्दर्शक लोकांची माझी मैत्री जरा जास्त होते आणि मजा येते. म्हणजे मला असं वाटतं की नट म्हणून एक स्वतःच्या प्रेमात पडून मी किती छान दिसतो, माझा मेकअप किती छान आहे ह्यामध्ये काय मला फार रस नाही, कारण मी काय मेकअप करत नाही. आत्ताही तुम्ही बघत असाल तर आहे तसं असतं. माझा विश्वास अभिनयावर खूप आहे. माझं म्हणणं आहे मेकअप, कॉस्च्युम, हेअर ही सगळे आभूषणं असतात. नटाचा अभिनय हा चांगला असला पाहिजे आणि तो भक्कम करण्यासाठी त्या पद्धतीची विचारसरणी आणि त्या पद्धतीचे वैचारिक देवाणघेवाण झाली पाहिजे. आणि जी मला असं वाटतं या सेटवर रवी बरोबर
त्याच्यावर माझी खूप आहे. त्यामुळे आम्ही वेगवेगळ्या सब्जेक्ट्सवर बोलतो, नवीन सिनेमांवर बोलतो. आता त्याचाही सिनेमा आला होता मॅजिक नावाचा, अच्छा. माझाही सिनेमा आला होता क्रांतिज्योती. सो सिनेमाच्या बिझनेसवर बोलतो आम्ही, किंवा बऱ्याच गोष्टी असतात की इंडस्ट्रीत आता काय करायला पाहिजे, कुठल्या पद्धतीचे सिनेमे वर्क होतील. सो काय म्हणतात की ते म्हणतात नाही, संगत ठरवते की तुम्ही कसे बनता. सो मला खूप आवडतं की अशा लोकांना जे माझे सिनियर आहेत आणि ज्यांच्याकडून 4 गोष्टी मी शिकू शकतो. कारण माझे सगळे मित्र, रवी असेल, श्वेता असेल, हे कधीच असं थांबून धरत नाही किंवा नॉलेज स्वतःकडे ठेवलं याला नाही सांगायचं असं नसतं. सो ती वैचारिक देवाणघेवाण खूप छान होते. सो या लोकांबरोबर मी रोज काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करतो. लास्ट क्वेश्चन सर माझं, की तुमच्या शोच्या फॉलोअरला काय बोलणार, कसं काय सांगणार? माझं म्हणणं आहे की आजपर्यंत तुम्ही प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं, खूप चांगला प्रतिसाद तुम्ही या मालिकेला दिला. तुम्ही खूप रागराग केलात माझा, खूप प्रेम दिलं अनुला, पण हीच कुठेतरी तुमची इन्व्हॉल्वमेंट या शोमधली आम्हाला दिसते. आणि खूप आनंद होतो जेव्हा बाहेर फिरत असताना लोक मला भेटतात आणि मला सांगतात की तुम्ही खूप वाईट वागताय त्या दिवशी, तुम्हाला महागात पडेल हे सगळं. तर त्यावेळी मला कळतं की या लोकांचं खरं प्रेम आहे. आणि सन मराठीसारखी एक उत्तम वाहिनी, सारेगमसारखं एक उत्कृष्ट प्रोडक्शन, रवी करमरकरांसारखा एक उत्तम दिग्दर्शक आणि आमच्यासारखे नट, हे छान एक जुळून आलेलं हे रसायन आहे. सो प्रेक्षकांचं प्रेम जे आतापर्यंत मिळत आलं हे असंच मिळत राहू दे. पाहायला विसरू नका. मी संसार माझा रेखित आहे. थँक्यू सो मच सर. थँक्यू. नमस्कार, मी हरीश दुधाडे. पाहायला विसरू नका 4 लाईन्स एंटरटेनमेंट. थँक्यू सर.